हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू समर्थ क्लासेस. फ्रॅक्शन आपला नेहमीचा डोकेदुखीचा विषय राहिलेला आहे आणि आपल्याला आज करायचं आहे की फ्रॅक्शनची गणितं कशी सॉल्व्ह करायची आणि त्याचे टाईप किती आहेत आणि टाईप वाईज ते कसे सॉल्व्ह करायचे हे आपण बघणार आहोत. इथून पुढे हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला फ्रॅक्शनचे कुठलेही गणित असू दे ते व्यवस्थित तुम्हाला सॉल्व्ह करता येईल याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. महत्त्वाचं म्हणजे हे गणित सोडवताना टाईप आपण केले तिथं 3 टाईप. बघा आता पहिला टाईप जो दिला त्याच्यामध्ये काय दिलं, डिनॉमिनेटर इज सेम. म्हणजे काय की पहिले चेक करायचं, नेहमी लक्षात ठेवायचं फ्रॅक्शन मध्ये कुठलीही फ्रॅक्शन म्हणजे आपण ज्याला न्यूमरेटर डिनॉमिनेटर म्हणतो, तर फ्रॅक्शनची कुठलीही गणितं करताना सगळ्यात पहिले चेक करायचं त्याचा डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर हा सगळ्यात महत्त्वाचा त्याचा पाय आहे. सो डिनॉमिनेटर चेक करायचं. इथं तिला काय डिनॉमिनेटर इज सेम. बट डिनॉमिनेटर जर सेम आहे म्हणजे ह्या दोघांमध्ये इथं बघा हा 2 2 सेम आहे, 3 3 सेम आहे, त्यानंतर हा 3 3 सेम आहे. म्हणजे डिनॉमिनेटर सेम असेल तर आपलं काम एकदम चुटकीसरचे होणार आहे. कसं काय करायचं, आपल्याला स्टेप लक्षात ठेवायची. डिनॉमिनेटर कॉपी करायचं, इथं पण बघा डिनॉमिनेटर कॉपी करायचं, इथं पण बघा डिनॉमिनेटर काय करायचं, कॉपी करायचं. तर पहिली स्टेप वाईज लक्षात ठेवा. स्टेप बाय स्टेप गेलं तर गणित तुम्हाला हे चुकणारच नाही ह्याची गॅरंटी. पहिलं काय करायचं, डिनॉमिनेटर सेम असेल तर डिनॉमिनेटर ऍज इट इज कॉपी करायचं आणि त्याच्यानंतर वरती जे आहे ते ऍज इट इज काय करायचं, वरती प्लस असेल प्लस करायचा, मायनस असेल मायनस. इथं मुलं चूक काय करतात, ह्याची पण ऍडिशन करतात. तर ऍडिशन कधीही लक्षात ठेवा, कधीही डिनॉमिनेटरचे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन होतच नाही मुळे. हे एकदम पक्क डोक्यात एकदम फिट करून टाका की डिनॉमिनेटरची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन होतच नाही. सो त्यामुळे इथं जर सेम असेल तर हा कॉपी करायचा आहे. ऍडिशन सबट्रॅक्शन जर कोणाची होणार असेल तर ती फक्त न्यूमरेटरची होते. तर न्यूमरेटर कोण आहे इथं वरती. सो इथं काय येणार 1 + 3. इथं पण काय करणार तुम्ही 4 + 5. इथं पण काय करणार आहे 5 - 2. लक्षात आलं. सो डिनॉमिनेटर सेम असेल तर डिनॉमिनेटर कॉपी करायचं, वरती जे आहे नंबर ते ऍज इट इज कॉपी करायचे आणि नंतर मग त्याचं जे काय होईल प्लस मायनस जे काय होईल ते तुम्हाला करायचं. आता पहिल्या गणितात तुम्हाला काय दिसतंय 1 + 3. 1 + 3 किती होतात बघा 4. मग इथं होणार काय 4/2. इथं बघा काय होत आहे, इथे बघा काय होतंय 4 + 5 9/3. इकडे बघा काय होतंय 5 - 2 3/3. ठीक. आणि त्याच्यानंतर बघायचं ह्याचा काही डिवाइड वगैरे होतंय का ते चेक करायचं. जसं आता इथं 2 1 जा आणि 2 2 जा, म्हणजे ह्याचा आन्सर जे आहे ते फायनली किती होतं 2. त्याच्यानंतर इथं 3 1 जा, त्याच्यानंतर इथं 3 3 जा. सो आन्सर किती होणार आहे 3. त्याच्यानंतर 3 1 जा 3 1 जा, म्हणजे ह्याचा आन्सर किती होणार 1. म्हणजे कळालं पहिला टाईप सोपा आहे का, नक्कीच सोपा आहे. ह्याच्यात काही जास्त डोकं लावायचं नाहीये. डिनॉमिनेटर कॉपी करायचं, वरती जे असेल ते प्लस असेल तर प्लस करायचं, मायनस असेल तर मायनस करायचं. डिनॉमिनेटरची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करायची नाही. दुसरं, आता डिनॉमिनेटर जर एकमेकांच्या मल्टिपल असतील, मल्टिपल म्हणजे एकमेकांच्या टेबलमध्ये असतील, एकमेकांच्या पाड्यामध्ये असतील, तर काय करायचं. 2 आणि 4 दिसतंय तुम्हाला, 2 च्या टेबलमध्ये 4 आहे, 3 आणि 6 देते, 3 च्या टेबलमध्ये 6 आहे, 5 आणि 10 दिसते, 5 च्या टेबलमध्ये 10 आहे. आता करायचं काय, ह्याच्यातला सगळ्यात मोठा नंबर कोण आहे तो कॉपी करायचा. म्हणजे काय, इथं 4 आणि 2 मध्ये मोठा कोण आहे 4, कॉपी करायचं. 3 आणि 6 मध्ये मोठा कोण आहे 6, कॉपी करायचा. 5 आणि 10 मध्ये मोठा कोण आहे 10, कॉपी करायचं. ठीक. पहिली स्टेप काय कळाली आपल्याला की जर मल्टिपल असतील एकमेकांच्या तर करायचं काय, मोठा नंबर आहे कॉपी करायचं. कॉपी केलं त्याच्यानंतर काय करायचंय बघा, आता जो मोठा नंबर आहे, हा जो मोठा नंबर आहे याच्यावरती, म्हणजे हा बघा हा कॉपी जो केलेला आहे याच्या वरती जो नंबर आहे न्यूमरेटर मध्ये त्याला पण कॉपी करायचं. इथे दिसतं याला पण काय करायचं कॉपी करायचं. जी साईन आहे ती पण कॉपी करायची. तर लक्षात घ्या नेहमी फ्रॅक्शनचे गणित करताना जे कॉपी करायचं ना ते आधी लिहून घ्यायचं. चला, ज्याच्यावर फक्त काम करायचंय, म्हणजे काम कोणावर करायचंय, या 2 च्या वरती 1 ह्याच्यावर काम करायचंय. काय काम करायचंय, या 2 ला आपण 4 मध्ये कन्वर्ट केलं, म्हणजे काय केलं डबल केलं. सो जर याला डबल केलं तर याला पण डबल करायचं, म्हणजे 1 चा डबल किती होणार 2. म्हणजे आता कसं की जे ह्याच्या सोबत करणार आहे तेच न्यूमरेटर सोबत करणार आहे. म्हणजे आपण लग्नामध्ये जर आहेर देतो, तर जर आपल्याला 2 3 आत्या असतील, 3 आत्या असतील तर तिघींना आहेर देणं गरजेचं आहे आणि एकसारखं देणं गरजेचं आहे. सेम तसंच आहे, ह्याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर वरच्याला पण 2 ने मल्टिप्लाय करायला लागणार. याला जर 2 ने मल्टिप्लाय करत असेल 3 2 जा 6 तर याला पण 2 ने मल्टिप्लाय, मग 2 2 जा किती होणार 4. ह्याचा 5 ला जर 10 करतोय म्हणजे डबल करतोय तर इथं 1 ला पण काय करायचं डबल करायचं. ठीक. बघा 3 स्टेप कळल्या. पहिली स्टेप काय केली, डिनॉमिनेटर जो मोठा आहे तो कॉपी करायचा, फर्स्ट स्टेप. सेकंड,
ह्या जो मोठा नंबर याच्यावरती जो कुठला नंबर असेल त्याला हात लावायचा नाही, तो पण ऍज इट इज कॉपी करायचा. मग तो पहिल्यांदा लिहिलेला असेल किंवा दुसऱ्यांदा लिहिलेला असेल त्याशी आपल्याला घेणं नाही, ज्या पोझिशनला आहे त्या पोझिशनला कॉपी करायचं. आणि त्याच्यानंतर पुढचं की मध्ये जी साईन आहे ती ऍज इट इज कॉपी करायची. आणि हा जो सगळ्यात महत्वाचा जिथं सगळ्यात मुलं जास्तीत जास्त चुकतात तो म्हणजे क्रिटिकल पार्ट आहे. काय करायचंय की हा जो नंबर आहे याला ह्या नंबर पर्यंत येण्यासाठी कितीने मल्टिप्लाय केलंय त्या नंबरने वरच्या नंबरला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे इथं 2 ला 4 केलं डबल केलं, 1 ला पण डबल केलं 2 आलं. इथं 3 ला 6 केलं म्हणजे डबल केलं, या 2 ला पण डबल केलं 4 आलं. त्याच्यानंतर 5 ला डबल केलं 10 आला, तर 1 ला पण डबल केलं 2. आणि नंतर मग यांचं काय होत असेल तर करायचं. मग 2 + 3 किती होतं 5/4. डिवाइड ह्याचं अजून डिव्हिजन होतं का नाही होत, त्याला तसंच ठेवायचं. 4 + 5 किती होतं 9/6. आता ह्याचं डिव्हिजन होतं का चेक करायचं, होत असेल तर करायचं. 3 2 जा आणि 3 3 जा, म्हणजे फायनल आन्सर जे आहे ते काय येणार याचं 3/2. त्याच्यानंतर ह्याचं 2 + 1 3/10. म्हणजे आता ह्याच्यामध्ये 3/10 ला अजून डिव्हिजन होत नाही, तर हे फायनल आन्सर आहे आपलं. चला त्याच्यानंतर आता सगळ्यात जास्त मुलं चुकतात ती ह्या टाईपच्या गणितमध्ये चुकतात की ज्याच्यामध्ये डिनॉमिनेटर एकमेकां सेम पण नाहीये, एकमेकांच्या टेबलमध्ये पण नाहीये. हा तिसरा टाईप आहे. हा अगदी सोपा आहे. काय करायचंय फक्त मराठी 4 आकडा लक्षात ठेवायचं, मराठी 4 आकडा लक्षात ठेवायचं, मराठी 4 आकडा लक्षात ठेवायचं. म्हणजे काय करायचंय की जे जे मी तुम्हाला इथं सिम्बॉल दाखवलंय त्या सगळ्यांचे काय करायचं मल्टिप्लिकेशन गुणाकार करायचं. जसं की पहिलं काय करायचं नेहमी लक्षात ठेवतो, पहिलं डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे 2 3 जा 6 होणार आहे, इथं पण बघायचं 5 3 जा 15 होणार आहे. त्याच्यानंतर इथं पण बघायचं 5 4 जा 20 होणार आहे. ठीक, पहिलं काय केलं डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन केलं. ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन होणार नाही, झालं तर मल्टिप्लिकेशन होऊ शकतं, ते आपण इथं केलं. त्याच्यानंतर इथं क्रॉस मल्टिप्लाय करायचं. 3 1 जा 3 प्लस 2 1 जा 2, म्हणजे इथं काय झालं फायनल आन्सर 5/6. सेम इथंच बघा 5 2 जा 10 प्लस 3 3 जा 9, म्हणजे ह्याचं काय झालं 19/15. त्याच्यानंतर 5 3 जा 15 प्लस 4 2 जा 8, याचा आन्सर किती आला 23/20. म्हणजे काय कळालं आपल्याला ह्या टाईपच्या गणितामध्ये डिनॉमिनेटर सेम नाहीत, एकमेकांच्या मल्टिपल पण नाहीत, म्हणजे एकमेकांच्या टेबलमध्ये नाहीत. अशा वेळी काय करायचं सरळ सरळ मराठी 4 आकडा हा लक्षात ठेवायचा, क्रॉस मल्टिप्लाय करायचं आणि खालचे जे 2 नंबर आहेत हे जे 2 नंबर यांचं मल्टिप्लिकेशन करायचं, यांचं मल्टिप्लिकेशन करायचं, यांचं 3 वेळा मल्टिप्लिकेशन करायचं. आणि वरची जी साईन आहे प्लस असेल तर प्लस द्यायची, मायनस असेल तर मायनस द्यायची. आता हा जो टाईप आहे ह्याच्यामध्ये पण डिनॉमिनेटर सेम नाहीये. मग तुम्हाला प्रश्न पडला का की बाबा हे जे गणित आहे ते या मेथडने करता येईल का, तर नक्कीच करता येईल. कसं आहे ते बघू. समजा मी हेच गणित घेतो 1/2 प्लस 3/4. तर टाईप काय की डिनॉमिनेटर हे जे आहे ते एकमेकांच्या मल्टिपल असतील नसतील, किंवा महत्वाचं काय की सेम नाहीयेत. मग सेम नाहीयेत म्हणजे काय की इथं 4 आणि 2 सेम नाही, तर काय करायचं सरळ सरळ आपण मराठी 4 करतो तसं करायचं. 4 2 जा 8, 4 1 जा 4 प्लस 2 3 जा 6, 4 + 6 किती होणार 10/8. मग तुम्ही म्हणाल सर इथं 5/4 आलं, इथं 10/8 आले, आन्सर चुकलं. नाही, बघायचं आपल्याला इथं काय 2 ने डिवाइड केलं तर काय होणार इथं 4, इथं 2 ने डिवाइड केलं तर काय होणार 5, म्हणजे ह्याचा आन्सर पण किती आलं 5/4. म्हणजे महत्वाचं काय आन्सर तुमचं चुकत नाही, फक्त जर ह्याला डिवाइड होत असेल तर डिवाइड करायचं. म्हणजे फायनल हा जो फ्रॅक्शन आहे याच्यामध्ये पुन्हा एकदा डिव्हिजन व्हायला नाही पाहिजे, इथपर्यंत सॉल्व्ह करत आणायचं. ठीक, आता ह्याच्यामध्ये ह्या 3 टाईपच्या व्यतिरिक्त अजून कुठल्या टाईपचे गणित येतात आपल्याला, तुम्हाला बघितलं याच्यामध्ये बघा जसं 3 + 1/2 असं गणित घेतलं. म्हणजे काय केलंय याच्यामध्ये फक्त काय करायचं हा डिनॉमिनेटर जो आहे तो काय करायचं कॉपी करायचं. पाहिजे असेल तर मी एखादं गणित इथं बघून घेऊन बघतो. समजा मी इथं दिलं 4 प्लस इथं दिलं समजा 1/3. काय करायचं फक्त डिनॉमिनेटर लक्षात घ्या, इथं एकच फ्रॅक्शन आहे आणि एक नॉर्मल जसं तुम्ही नंबर घेता तसे नंबर आहे. अशा वेळी पण काय करायचं परत तेच डिनॉमिनेटर कॉपी करायचं. लक्षात ठेवायचं फ्रॅक्शन म्हणलं की पहिले डिनॉमिनेटर कॉपी, तर डिनॉमिनेटर कॉपी करायचं आणि मग क्रॉस मल्टिप्लाय करायचं. 4 3 चा किती होतं 12 प्लस आता इथं काय क्रॉस मल्टिप्लाय करायला नाहीये त्यामुळे ऍज इट इज कॉपी करणार आहे. तर इथं काय होणार 13/3. अशीच गणित इथं करून दिलेत बघा.
3 कॉपी करायचा, 3 1 जा 3 प्लस 2 1 जा 2. आता इथं मुलं चूक काय करतात की हे 1 प्लस 2 डायरेक्ट करायला जातात, क्रॉस मल्टिप्लाय करतच नाहीत. नेहमी लक्षात ठेवा, फ्रॅक्शन असेल क्रॉस मल्टिप्लाय होणं या केसमध्ये गरजेचं आहेच आहे, याच्याशिवाय तुम्ही प्लस किंवा मायनस करूच शकत नाही. सो आय होप इथपर्यंत तुम्हाला कळायला असेल. ज्याच्यामध्ये प्लस किंवा मायनस म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन करायचं असेल तर ह्या मेथड आहेत. आता पुढचा प्रश्न राहिला की मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर कसं करायचं, त्याला पण क्रॉस करायचं का, तर नाही. मल्टिप्लिकेशन करताना नेहमी लक्षात ठेवा, मल्टिप्लिकेशन नेहमी आडवं करायचं, आडवं म्हणजे हॉरिझॉन्टल करायचं. जसं की आता इथे दिलंय 1/2 इंटू 1/3, तर मल्टिप्लाय करताना सरळ सरळ करायचं, 1 इंटू 1 1, 2 इंटू 3 6. इथं क्रॉस मल्टिप्लाय करायला जायचं नाही. 5/4 इंटू मी समजा इथं केलं 1 इंटू किंवा 1/7 असं जर घेतलं तर काय होणार बघा, 5 1 जा 5 आणि 4 7 जा 28. जर यांचं डिव्हिजन होत असेल तर करायचं, नसेल होत तर नाही करायचं. बस इतकं सिंपल आहे, काहीही याच्यात अवघड नाही. जर डिवाइड होत असेल कुठल्या नंबरनी तर करायचं. जसं आता इथं कुठल्या नंबरने डिवाइड होत नाही, समजा असा मी नंबर घेतला 2/3 इंटू 4/6 असं जर घेतलं तर बघायचं इथं डिवाइड होतं का बघा. तर 2 1 जा 2, 2 3 जा 6, म्हणजे आता बघितलं तर काय होणार, 1 इंटू 4 काय होतं 4, 3 इंटू 3. आता काही जण मुलं काय करतात, 3 3 कट करायला जातात. नेहमी लक्षात ठेवायचं, कट करताना एक डिनोमिनेटर मध्ये पाहिजे, एक न्यूमरेटर मध्ये पाहिजे. शेजारी शेजारी नंबर असतील तर ते कट होत नाही. आता हे ज्या कन्सेप्ट आहेत ह्या तुम्हाला मेन्सुरेशन मध्ये किंवा तुम्हाला जेव्हा एक्सप्रेशन तुम्ही अल्जेब्रा मध्ये स्पेशली फ्रॅक्शनचे गणित जेव्हा सोडवता त्यावेळी हे तुम्हाला सगळं कामाला येणार. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ मधनं मला जे सांगायचं ते कळालं असेल. फक्त एवढंच आहे की फ्रॅक्शनची पहिली भीती घालवण्यासाठी तुम्हाला टाईप आयडेंटिफाय करावं लागेल पहिलं, आणि दुसरं त्या टाईप मध्ये काय करायचंय हे ओरली तुम्हाला सारखं 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 रिव्हिजन करत राहावी लागणार आहे. सो जर आज तुम्हाला हे कन्सेप्ट कळले असेल तर ते फक्त अर्ध काम झालंय. अर्ध काम जे आहे ते कधी होईल, ज्यावेळी प्रत्येक टाईपचे तुम्ही रोज 3 3 4 4 गणित कुठल्याही तुमच्या मनाने जे येतील ते तुम्ही 3 3 4 4 गणित सोडवा. मध्ये कधी प्लस घ्या, कधी मायनस घ्या, नंबर चेंज करा तुमच्या मनाने. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या मनाने गणित घेऊन ती सॉल्व्ह करत नाहीये आणि ती क्रॉस चेक करत नाही तोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स येणार नाही. आणि हा जर एकदा कॉन्फिडन्स आला की तुम्हाला जोपर्यंत तुम्ही मॅथ शिकताय तोपर्यंत ही फ्रॅक्शनचे गणित कधीही त्रास देणार नाही, तुमची भीती कायमची निघून जाईल. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याची प्रॅक्टिस करा आणि फ्रॅक्शन इथून पुढे तुम्हाला त्रास देणार नाही याची गॅरंटी माझी. थँक्यू.